उभं राहून पाणी पिऊ नकोस, गुडघे दुखतील, हे वाक्य तुम्हीही बऱ्याचदा ऐकलंय का? आता या वाक्यामध्ये किती तथ्य आहे आणि पाणी नेमकं कसं प्यायला हवं हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. पाणी नेहमी शांतपणे प्या. घाईघाईने किंवा मोठा घोट घेण्यापेक्षा छोट्या घोटामध्ये पाणी प्या. त्यामुळे शरीर व्यवस्थित पाणी ॲब्झॉर्ब करतं. बसून पाणी पिणं योग्य का मानलं जातं? आयुर्वेदानुसार बसून पाणी पिलं की आपली पचनसंस्था शांत राहते आणि शरीर पाणी व्यवस्थित ॲब्झॉर्ब करतं. उभं राहून पाणी पिलं की ते जलद खाली जातं. उभं राहून पाणी पिलं की गुडघे दुखतात का? बऱ्याच लोकांचा समज असा आहे की उभं राहून पाणी पिलं की गुडघे दुखतात, पण यासाठी कोणताही अजून वैज्ञानिक ठोस पुरावा नाही. गुडघेदुखीची मुख्य कारणं म्हणजे वजन जास्त असणे, कॅल्शियमची कमतरता असणे किंवा संधिवात असणे. दिवसाला पाणी किती प्यायला हवं? प्रत्येक 20 किलो मागे 1 लिटर पाणी पिणं गरजेचं आहे. तुमचं वजन जर 60 किलो असेल तर तुम्हाला 3 लिटर पाणी दिवसभरात पिलं पाहिजे. उभं राहून पाणी पिलं की गुडघे दुखतात असं नाही, पण शक्य असेल तर आरामात बसून सिप बाय सिप पाणी प्या. ही चांगली सवय आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच छोट्या टिप्ससाठी फॉलो करा.